भाऊजी तुमचं तर दादापेक्षाही खूपच मऊ. माझं लग्न होऊन सहज 6 महिने झाले होते. मी आणि माझा नवरा पुणे या शहरात राहत होतो. कारण माझा नवरा एका कंपनीमध्ये जॉब करत होता आणि चांगल्या पदावर तो होता. त्याला चांगला पेमेंटही मिळत होता. म्हणून आम्ही दोघेही लग्न झाल्यावर पुण्यामध्ये शिफ्ट झालो. गावाकडे माझे सासू सासरे राहत होते. गावाकडे आमची भरपूर शेती होती आणि ती शेती माझे सासू सासरे करत होते. मी पुण्याला जाऊन 1 महिना झाल्यावर माझा छोटा दीरही तोही कॉलेजसाठी माझ्याकडेच राहायला आला. आमचं गाव छोटं होतं, खेडेगाव होतं. तिथे कॉलेज नव्हतं म्हणून त्याला आमच्याकडे आम्ही बोलावून घेतलं होतं. माझ्या दीराचं नाव सतीश होतं आणि माझ्या नवऱ्याचं नाव करण होतं. माझा दीर खूपच हुशार आणि स्मार्ट, दिसायलाही तो खूपच छान होता. त्याचं बोलणं तर खूपच भारी. मला त्याचा स्वभाव खूपच आवडत होता. कारण तो कुठल्याही माणसाला 2च मिनिटात आपलं करून घेत होता, असा त्याचा स्वभाव होता. तिथे येऊन त्याला 2च दिवस झाले होते. 2 दिवसात त्याने त्याचं कॉलेज वगैरे सर्व काही बघून घेतलं होतं. त्याला सर्व काही तिथले आवडले होते आणि आता मनही लागू लागलं होतं. मी त्यांना म्हणाले, भाऊजी तुम्हाला इथे करमत आहे ना? तेवढ्यात ते म्हणाले, वहिनी तुम्ही इथे असल्यावर मला का नाही करमणार? मी म्हणाले, असं थोडं आहे भाऊजी. तेवढ्यात ते म्हणाले, हो वहिनी, म्हणजे तुम्ही मला बोलायला, हसी मजा करायला आहात ना, माझे मन लागतं. तेवढ्यात मी म्हणाले, हो, तुम्ही आल्यापासून मलाही बरं वाटतं. नाहीतर रोज सकाळी दादा 8 वाजता जॉबला जातात तर संध्याकाळी 8 वाजता घरी येतात आणि मग मलाही घरात दिवसभर बोलायला कोणीही नव्हतं. पण तुम्ही आल्यापासून मलाही खूप बरं वाटलं. आमच्या दोघांचा खूपच चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. आम्ही दोघेही एकमेकांना खूपच समजून घेऊ लागलो होतो. आमच्या दोघांचा संवाद खूप चांगल्या प्रकारे झाला होता. आता मला थोडंसंही मनात काही वाटत नव्हतं. मी त्यांच्यासमोर बिनधास्त राहत होते, बिनधास्तपणे वागत होते आणि त्यांच्यासोबत हसून खेळून बिनधास्त बोलून राहत होते. माझा दीर रोज सकाळी 8:30 ते 12 वाजेपर्यंत कॉलेज करत होता आणि मग 12 वाजल्यापासून ते घरीच असतात. 12 वाजल्यापासून आम्ही दोघेही घरात बसून एकमेकांशी गप्पा मारत होतो. कॉलेजमधल्या ज्या काही गमती जमती होत होत्या त्या मला सर्व काही तो सांगत होता. मलाही त्याच्या कॉलेजमधल्या गमती जमती ऐकून खूप बरं वाटत होतं. जणू काय मला असं वाटत होतं त्याच्या जागी मीच कॉलेजमध्ये जात आहे. असंच एका रविवारी माझ्या मिस्टरांना मी म्हणाले, मला आज बाहेर फिरण्यासाठी जायचे आहे, मला घरात खूप बोर होते. तेव्हा माझे मिस्टर म्हणाले, तू सतीशला घेऊन जा, कारण मला आज काम आहे. मी माझ्या दीराला विचारलं तेव्हा माझा दीर म्हणाला, हो वहिनी, मलाही आज कॉलेजला सुट्टी आहे, आपण दोघे कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. मी खूपच खुश झाले आणि म्हणाले, हो, तुम्हीही तयार व्हा, मीही तयार होते. आपण लवकर फिरायला जाऊ, म्हणजे आपल्याला दिवसभर फिरता येईल. मी त्या दिवशी पिंक कलरची साडी घातलेली होती आणि खोलवर गळा असा त्याचा ब्लाऊज होता. मी जेव्हा ती साडी घालून समोर आले तेव्हा माझा दीर माझ्याकडे बघतच राहिला. मी पटकन त्याच्या डोळ्यासमोर जाऊन हाताची चुटकी वाजवली आणि म्हणाले, भाऊजी कुठे नजर आहे, कुठं लक्ष आहे तुमचं? तेवढ्यात ते दचकले आणि म्हणाले, काही नाही वहिनी, चला टाईम झाला आहे. आणि आम्ही दोघेही बाईकवर बसून फिरण्यासाठी पुण्यामध्ये गेलो. आम्ही ज्या ठिकाणी फिरायला गेलो होतो तिथे सर्व मुलं आणि मुलीच होत्या. मला थोडंसं अफवड वाटत होतं. मी माझ्या दीरासोबत उगाच आले. माझ्या दीरालाही कळलं होतं की मला अफवड वाटत आहे. हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते मला म्हणाले, वहिनी बिनधास्त माझ्यासोबत राहा तुम्ही, असं खेळा बोला, असं काही मनात ठेवू नका. आम्ही दोघेही एका झाडाखाली बसून गप्पा मारू लागलो. तेव्हाच गप्पा मारता मारता माझा दीर मला म्हणाला, वहिनी तुला एक सांगू, राग येणार नाही? मी म्हणाले, नाही. ते मला म्हणाले, तुम्ही खूप छान दिसत आहात, मला तुम्ही खूप आवडत आहात. त्यांचे हे बोलणे मला विचित्र वाटलं आणि मी त्यांना म्हणाले, भाऊजी तुम्ही पण ना खूपच खोडकर आहात बरं का. तो तसं म्हणल्यावर मी लाजाळले आणि तो मला परत म्हणाला, आणि लाजलात ना तर अजूनच छान दिसत आहात. रात्र खूप झाली होती. आम्ही दोघेही आता घराकडे निघालो होतो. मी घरी आले पण माझा नवरा काही अजून घरी आलेला नव्हता. माझ्या नवऱ्याला फोन करून विचारले, तुम्ही घरी आला नाही? तेवढ्यात ते म्हणले, हो, मला टाईम लागेल, तुम्ही जेवण वगैरे करा आणि आराम करा. मग मी माझ्या दीराला सांगितलं, दादाला उशीर होणार आहे, आपण दोघेही जेवण करून घेऊ.
आम्ही दोघेही जेवण करायला बसलो होतो. मी स्वयंपाक करून घेतला होता आणि चेंज करून मी गाऊन घातला होता. आम्ही दोघेही जेवायला बसलो. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो. माझा धीर माझ्याकडेच बघत होता. त्याच्या मनात काय चालू होतं हे मला कळले होते. पण कुठे ना कुठे मलाही तो आवडत होता हे मला कळले होते. कारण त्याची मला तर सवय झाली होती. तो जो काही करेल मला तेच आवडत होतं. तो जो काही जसे काही बोलेल मला तेच आवडत होतं. आणि त्या रात्री आम्ही दोघेही गप्पा मारत बसलो हॉलमध्ये. तेवढ्यात पटकन आमच्या इथली लाईट गेली. मी घाबरले आणि पटकन त्यांनाच टिंबटिंब मारली. त्यांनाही कळेना आता काय करू म्हणून. जणू काही याच्यात त्याचीच मर्जी होती. हे सर्व काही घडून आले सारखं झालं होतं. मी त्यालाच टिंबटिंब मारली आणि मी घाबरले. तेवढ्यात ते म्हटले, घाबरू नका, मी आहे ना. आणि मी पटकन त्याच्या मारली होती म्हणून तोही आता त्याच्यासाठी तयार झालेला होता. त्याच्यापुढे माझेही हात अपुरे पडले. माझे मन त्याच्यापुढे अपुरं पडले होते. मीही नाही म्हणू शकले नाही. आणि तो जो काही करत होता त्याच्यात मी प्रतिसाद देत गेले. आणि नाही म्हणता म्हणता सर्व काही होऊन गेले. तितक्या 2 मिनिटातच लाईट आली. आम्ही दोघेही भानावर आलो होतो. मी त्यांना म्हणाले, भाऊजी हे काय झालं? तेव्हा ते म्हणाले, वहिनी त्याच्या तुमचीही मर्जी होती आणि माझीही. काही मनाला लावून घेऊ नका. मला तुम्ही मनापासून आवडत आहात आणि मलाही कळले आहे तुम्हालाही कुठे ना कुठे मी आवडत आहे. पण तुम्ही हे दाखवत नाहीत. तुमची मर्जी तुम्हाला दाखवायची आहे की नाही. पण माणसाच्या नजरेतून सुद्धा सर्व काही माणसाला समजते एवढे माझ्यासाठी पुरेसे आहे.